वैभवी देशमुख हिची आज 12वीची परीक्षा सुरू होते आहे। आज वैभवीचा पहिला पेपर आहे, इंग्रजीचा तिचा पहिला पेपर आहे। वैभवी आपल्यासोबत आहे। वैभवी, काय सांगशील, आज तुझा 12वीचा पहिला पेपर आहे, इंग्रजीचा पेपर। माझा पहिलाच पेपर असेल ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नाही आहेत आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं, म्हणून ही परीक्षा मला द्यायची। बाबा गेले 2 महिने झालं। बाबांचं स्वप्न होतं की तुला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं। काय स्वप्न होतं बाबांचं? मी सध्या नीटची तयारी करत होते, म्हणून त्यांना वाटायचं ही नीटची करते तर तिने डॉक्टर व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं। आजपर्यंतच्या परीक्षा दिल्यात तू, बाबा सोबत होते। आता तुझी 12वीची परीक्षा आहे, महत्त्वाची परीक्षा आहे ही। आता बाबा नाही आहेत। हेच आमच्यासाठी खूप मोठं दुःख आहे की आज माझे वडील आमच्यात नाही आहेत, पण त्यांचं जे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं। लहान भाऊ आहे, बाबा नाही आहेत। आता भावाला सुद्धा तुला शिकवायचं आहे। कसं याकडे कसं हे करणार आहेस आता बाबाशिवाय या सर्व गोष्टी? म्हणजे हे बोलायला खरं तर आज शब्दच नाही आहेत, पण जी सर्वांची साथ आहे ती आमच्या पाठीमागे आहे। आणि जसं आम्ही म्हणतो आम्हाला या न्यायाच्या लढ्यासाठी तर तुमची गरज हवी आहे, पण आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्हाला तुमची गरज हवी आहे। बरं, शेवटचा प्रश्न, कसा अभ्यास कसा केला आहे, काय तयारी केली आहेस परीक्षेची? तयारी थोडीफार झाली आहे, जसं वेळ भेटेल तसं केली आहे थोडीफार। तर ही होती वैभवी। आज तिचा 12वीचा पेपर आहे आणि ती परीक्षेसाठी निघालेली आहे। आणि परीक्षा असल्यामुळे तिनं परीक्षेची जसा वेळ भेटेल तसं ती तयारीसुद्धा तिने केलेली आहे। कॅमेरामॅन आप्पासाहेब मोरकरसह मी यशपाल भोसले, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।